नमस्कार मंडळी, आज आपण मस्त अशी कांदा पोहेची रेसिपी बघणार आहोत। त्यासाठी मी इथे 2 कप पोहे चाळणीने स्वच्छ चाळून घेतले आहे। आता हे पोहे आपल्याला 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। पोहे धुतल्यावर चमचने त्याला मोकळे करून ठेवायचं। 5 ते 10 मिनिटे हे आपल्याला असेच ठेवायचे। तुम्ही बघू शकता पोहे छान मोकळे झालेले आहे। आता एका कढईमध्ये 2 मोठे चमच मी तेल घेतलं आहे आणि तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये तळून घ्यायचे आपल्याला शेंगदाणे। साधारण पाव कप शेंगदाणे छान तळलेले आहे, ते काढून घेतले आहे। आता यामध्ये टाकूया 1 छोटा चम्मच मोहरी आणि जिरं छान तडतडलं की त्यामध्ये टाकायचा 1 मोठा कांदा चिरून आणि व्यवस्थित परतून घ्यायचा। कांदा लालसर होऊ द्यायचा नाही किंवा तो करपू द्यायचाही नाही। त्यामध्ये टाकायचं आहे 3 हिरव्या मिरच्या अशा चिरून आणि अर्धा छोटा चम्मच हळद। व्यवस्थित मिक्स करायचं। 10-12 कढीपत्त्याची पाने टाकायची, व्यवस्थित मिक्स करायचं आणि आता त्यामध्ये टाकायचे पोहे, शेंगदाणे आणि चवीनुसार मीठ। व्यवस्थित सर्व हे मिक्स करायचं। पोह्यावर झाकण ठेवून 2 मिनिटं वाफ काढून घ्यायची। मस्त अशी कोथिंबीर यावर टाकायची, गॅस बंद करायचा। आपले एकदम छान असे कांदा पोहे तयार आहे। धन्यवाद।